हॅलो एव्हरीवन, माय आर्ट वर्ल्ड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आपण ना आता क्रिसमस ट्री बनवतोय। छोटासा क्रिसमसचा सीझन चालू आहे ना, तर स्कूलमध्ये कॉम्पिटिशन वगैरे चालू आहेत। तर छोट्या मुलांना हेल्प व्हावी आणि त्यांच्या पालकांना काहीतरी गायडन्स मिळावा म्हणून 4 प्रकारचे क्रिसमस ट्री बनवायचा प्रयत्न करणार आहे। ते मी आता तुमच्यासोबत शेअर करते। तर हा आयताकार पेपर आहे, तर तो आपल्याला स्क्वेअर पीसेसमध्ये कटिंग करून घ्यायचा आहे। मी तुम्हाला मेजरमेंट नाही सांगत आहे, आणि एक असा फोल्ड मारून घेणार आहे ना। फक्त याचे 4 कोने असे फोल्ड झाले पाहिजेत, एकमेकाला अटॅच झाले पाहिजेत। आणि आता करायचं काय, आपल्याला हा जो एक्सेस पेपर आहे ना, ह्याला कट करून घ्यायचा आहे। आपल्याला फक्त स्क्वेअर काढून घ्यायचे त्यातून। तुम्हाला हवं तर तुम्ही ब्राउन पेपर, कलर पेपर, कुठलाही पेपर यूज करू शकता। मॅगझिनमध्ये पेपर येतात ना ह्याचे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्याला ना एका साईडने असा पकडायचा, हे बघा असा पकडायचा आहे। फोल्ड मारत मारत कोन बनवून घ्यायचं। छोटे क्रिसमस ट्री बनवतो, तुम्ही मोठे पण बनवू शकता अशा प्रकारचा। आणि आपल्याला इथे स्टिक करून घ्यायचं आहे आतमध्ये, कोन बनवतो ना मेहंदीचा तसा। त्याचे हँडल आहेत बॅगचे, तेच आपण ह्याच्यावरती वर्कसाठी वापरणार आहोत। इथे मी ग्लू अप्लाय केले, इथे ग्लू अप्लाय केलेले आहे। आणि आपण पहिले ह्याला लावून क्लोज क्लिपला इथे सिक्युअर करून घेतोय। त्यानंतर आपल्याला स्पायरल अशी लाईन बनवायची। आता हिला शिकू दे थोडं, त्याच्या पॉइंटला मॅच करायचं आपल्याला आणि ड्राय व्हायला सोडून द्या। अशा प्रकारच्या ना छोट्या बेल येतात, आणि याच्यामध्ये आपल्याला ग्लू अप्लाय करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे टॉपवरती याला सेट करून घ्यायचं आहे। सेट केल्यानंतर याला सुकायला परत सोडून द्या, ठीक आहे। स्टार बनवून किंवा घरात ड्रॉ करून कट करून घ्या। आपल्याला वरती टॉपवरती ही स्टार फिक्स करून घ्यायची। तर मी तुम्हाला दाखवते हा क्रिसमस ट्री कसा दिसतोय, हे बघा। तर ना हा कंप्लीट झालेला क्रिसमस ट्रीला ना आपल्याला थोडंसं डेकोरेट करायचं आहे। तर यासाठी ना अशा प्रकारचे सिक्वेन्स विकत मिळतात बाजारामध्ये, रेडी टू यूज असतं ते। यांना ग्लू लावलेला असतो, पूर्णच्या पूर्ण पट्टी निघते अख्खी चक्की। आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की ही पट्टी आपली जिथून स्टार्ट झाली ना, तिथेच तिला स्टिक करत करत वरपर्यंत न्यायची। तर किती छान दिसते बघा। आता आपण पूर्ण करून घेऊया। आता बरोबर ही जिथे संपले ना, तिथूनच आपल्याला स्टार्ट करायचे, आणि बाकी उरलेली पट्टी आहे ना, ती आपल्याला इथे बॅक साईडला स्टिक करून घ्यायची इथे। म्हणजे लहान मुलं पण बनवू शकतात, आणि ज्यांनी कधी क्राफ्ट नाही केले ती लोक सुद्धा आपल्या मुलांना हेल्प म्हणून हे बनवून डेकोरेशन पाठवू शकतात। रियुजेबल आहे। हा पेपर घेतलेला आहे, आणि पेपर आहे ना तो एका दुसऱ्या जाड पेपरवरती स्टिक करून घेतलाय। जर तुम्हाला ओरिजिनली जाडच पेपर मिळत असेल ना, तर तुम्ही तो वापरू शकता, ठीक आहे। तर आता ह्याला सुकू दे। पहिले मी स्टिक करून घेतलेले आहेत पेपर दोन्ही। अशा प्रकारचे पेपर घ्यायचे, 1-1 इंचाची पट्टी कापून घ्यायची आपल्याला। त्यानंतर तेच आपण घेणार आहोत, एवढी साईज ठेवायची आपल्याला। तुम्हाला किती मोठा क्रिसमस ट्री बनवायचा ना, त्यावर सगळं अवलंबून आहे। त्या हिशोबाने तुम्ही पट्ट्या ठेवा। तर आपल्याला पट्ट्या कटिंग करून झालेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, या पट्ट्यांना पण मधून फोल्ड करायचं आहे। इथपर्यंतचं काम कंप्लीट केलेलं मी तुम्हाला दाखवलं होतं की स्ट्रिप कट करून घ्यायच्यात आपल्याला अशा प्रकारच्या। तर या माझ्या रेडी झालेल्या आहेत।
हे बघा दाखवते, गुंडाळायची अशी पूर्ण लपेटायची, फूल बनवतो ना तसंच बनवून घ्यायचं आहे आणि फक्त असं हाताने उलट्या साईडला करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला ते तसं नको आहे जसं ते TV ह्याच्यावर व्हिडिओवर दाखवलं आहे तशी नको आहेत. त्या लोकांनी फक्त एका साईडला तशीच फिरून घेतली, ती वाकडी तिकडी झाली तरी चालतील आणि तशी झालीच पाहिजेत वाकडी तिकडी, तरच मजा आहे. ठीक आहे, तर आता आपण एक स्क्वेअर पेपर काल दाखवलं मी तुम्हाला, जो स्टिक केला खाकी पेपरवरती. ठीक आहे, तसा पेपर घ्यायचा आपल्याला आणि एका साईडने ग्लूने चिकटवून घ्यायचं आहे. तर तुम्ही त्याचा पण वापर करू शकता, त्याचा उलट सगळ्यात चांगलं लवकरात लवकर काम होईल. अशा प्रकारचे तुम्ही मोठे कोन पण बनवू शकता, त्याने तुमचा क्रिसमस ट्री मोठा बनेल. सेलोटेप मारून घेऊया पहिले. आपलं काम झालेलं आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं म्हणजे सर्कलमध्ये कापून घ्यायचं आहे. इथे पॉईंट दिसते 2, हे पॉईंट कट करून टाकायचे. स्टॅबिलिटी नाही ना, उभं राहायला येणार आहे. ठीक आहे, तर आपला कोन रेडी आहे. ठीक आहे, इझिली आपण बनवू शकतो असे क्रिसमस ट्री घरामध्ये. आता काय करायचं माहिती आहे का, इथे खालून पहिले स्टार्ट करूया आपण. चिकटवल्यानंतर पहिले स्टार्टिंगला क्लिप लावून घ्यायची आपल्याला, म्हणजे काय होतं माहिती आहे, ते व्यवस्थित घट्ट बसतं तिथे आणि त्यानंतर आपलं क्राफ्ट खराब व्हायचे चान्स नसतात आपल्याकडे. ठीक आहे, आता इथून कट करून घेऊया आपण. थोडा वेळ पकडून ठेवा आणि त्याच्यानंतर जसं जसं वर जाईल तसं जसं आपल्याला स्टिकच करत जायला लागणार आहे. हाताने पकडून बसावं लागणार आहे. तर आता परत आपल्याला हा कलर अप्लाय करून घ्यायचा आहे. तर हे मी पहिलेच रेडी करून ठेवले, तुम्ही पण असंच करा, म्हणजे तुम्हाला पण जास्त भार नाही पडणार एकदम. तर मी आता हा पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर आता टॉप आलेला आहे, वरती कळस बसवायची वेळ आलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे, जसा कोन बनवला तसा छोटा कोन बनवून घ्यायचा आहे. बघा तसा सेम छोटा कोन बनवून घ्यायचा आहे आणि त्याला स्टिक करून घ्यायचं आहे. थोड्या वेळेला स्टिक होऊ दे, मग मी तुम्हाला पुढे दाखवते काय करायचं आपल्याला. त्याआधी ना आपण स्टार कट करून घेऊया. स्टार आपला रेडी झालेला आहे. तुम्हाला हवं तर दोन्ही पाटून फोडून तुम्ही दोन्ही साईडनी बनवू शकता. मला एकच सिंगल साईड बनवायचं आहे म्हणून मी तसा बनवलाय. तर ना आपला कोन आहे ना आता सुकला असेल. जसं आपण हे पट्ट्या बनवून घेतलेल्या सगळ्या तसेच आपण इथे कट पाडून घ्यायचे. यात ग्लू अप्लाय केलेलं आहे. केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, या पॉइंट वरती याला स्टिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपल्याला हा स्टार वरती फिक्स करायचा. जर स्टार नीट करायला पाहिजे. केलेला आहे आपला स्टार. आपल्याला काय करायचं आहे, याच्या एका एंड वरती ना कुठला पण एक एंड निवडा आणि इथे स्टिक करा. आता ना हा क्रिसमस ट्री ना जरा सुकू दे, त्यानंतर आपण ह्याची फिनिशिंग करून घेऊया. क्रिसमस ट्री जवळजवळ आपला तयार आहे, रेडी आहे. फक्त ना माशाची खवली काढल्यावर का ना आपल्याला ह्याचे हे पानं आहेत ना, ही लीफ जी बनवलेत आपण, ही वरच्या साईडला पुश करायला लागतील आणि त्याने तुमचा क्रिसमस ट्री आणखीन अट्रॅक्टिव्ह दिसेल. ठीक आहे, तर आता आपला क्रिसमस ट्री रेडी आहे. फक्त त्याच्यावर पण थोडेसे ना मोती चिकटवूया. कलरवाले असतील तर जास्त चांगलं आहे, नसतील तर सफेदवाले पण चिकटवू शकता तुम्ही. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते कसं चिकटवायचं.
आणि मोती कुठले स्पेसिफिक साईजचे नका घेऊ, थर्मोकॉल पण अप्लाय करू शकता तुम्ही. आणि आता आपला क्रिसमस ट्री रेडी आहे. ते इतपत आपलं काम झालेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते ह्याच्यावर आपण काय करणार आहोत. या बॅम्बू स्टिक आहेत किंवा बॅम्बू स्कीवर पण बोलू शकतो याला. तर आपल्याला एक मेजरमेंट घ्यायचं आहे आणि वर झाली तर जास्त चांगले, थोडीशी वर घेऊ दे. इतकं मेजरमेंट आपण घेतलेलं आहे आणि कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेम मेजरमेंटच्या स्टिक रेडी करून घ्यायच्या आहेत. तर मी या सगळ्या रेडी करून घेते. मी तुम्हाला फक्त दाखवायसाठी हे केलेलं. आता मी पहिले हे कटिंग करून घेईन आणि मग तुम्हाला दाखवते कसा क्रिसमस ट्री आपल्याला बनवायचा आहे. तर अशा प्रकारच्या स्टिक रेडी करून घेऊया. आणि मग तर मी इतक्या स्टिक कट करून घेतल्यात. त्यानंतर मी स्वतःहून पूर्ण करेन आणि मग तुम्हाला भेटीन, हे दाखवीन पूर्ण केलेलं. ठीक आहे. तर आता करायचं काय, आपल्याला हे ग्लू घ्यायचं आहे. हाच ग्लू वापरा किंवा दुसरा वापरा, असं काही नाही. पहिले आता यांना सुकू दे. तर हे ड्राय झालं ना का मी तुम्हाला पुढे दाखवते कसं. हेच अशाच पद्धतीने आपल्याला पुढे स्टिक करत जायचं आहे. तर असे सगळे स्कीवर आपल्याला उभे करायचे. मी तर आता माझं ना स्टिक लावून कंप्लीट झालेलं आहे. या सगळ्या साईडने मी कव्हरअप करून घेतलेलं आहे. अशा प्रकारचे ना आपली सुतळ येते, सुतळ घ्यायची आपल्याला. तर असं आपल्याला स्टिक करून थोडा वेळ ठेवायचा आहे. हे बघा लगेच चिकटतो तो. आता एवढीच रशी आपल्याला इथे काढून घ्यायची या साईडला. तर 2 फेरे बनतील ना असं आपल्याला हे करायचं, डेकोरेशन करायचं तिथे इथे बॉटमला. ठीक आहे. आता काय करायचं म्हणजे दोन राऊंड आपले झालेले आहेत तिथे. ते 2 राऊंड झाल्याच्या नंतर आहे ना आपल्याला पुढे ग्लू स्टिक करून घ्यायचं आहे. आणि काहीतरी ना सपोर्टसाठी बॉटल वगैरे अशी फेविकॉलची बॉटल असते ना आपल्याकडे, ती आतमध्ये फिक्स करून घ्या थोड्या वेळासाठी. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारचा आपला क्रिसमस ट्री रेडी झालेला आहे. थोडं अजून काम बाकी आहे, तर सुकू दे मग दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारचे स्टोन भेटतात विकत बाजारामध्ये. आता एक वेगळी करून पूर्ण पट्टी असते ती स्ट्रीपमधून एक पट्टी वेगळी करायचं स्टोन आणि अशा प्रकारे चिकटवायचं आपल्याला. आणि हे क्रिसमस झाल्यानंतर तुम्ही पुन्हा वापरात घेऊ शकता. जसं तुम्हाला हवं तसं तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही सजू शकता, तुमची इच्छा. ते युनिक असा डिझाईनमध्ये आपण क्रिसमस ट्री बनवलाय. आता मला फक्त तुम्हाला हे दाखवायचं की ह्याच्यात स्टार कसे बसवायचे वरती. अशा प्रकारचे ना स्टिकर बाजारात विकत मिळतात. एक इथे आपल्याला स्टिक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला सीजरनी तिला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जिथे आपण स्टार चिकटवलं ना त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे उलट्या साईडला आपल्याला पुन्हा एक स्टार स्टिक करून घ्यायचा आहे. कोपऱ्याला कोपरे बरोबर मिळवा म्हणजे बरोबर आपले स्टार रेडी होतील. ठीक आहे. आपण इथे थोडीशी जास्त साईज ठेवलेली आहे ती स्टिक करायसाठी. इथे ग्लू अप्लाय करून घेतलाय आणि जी मोठी साईज आहे ना ही बघा, ही मोठी साईज जी आपण ठेवलेली ना एक्स्ट्रा, ती आपल्याला इथे स्टिक करून घ्यायची इथे. बरोबर. तर आपला हा क्रिसमस ट्री रेडी झालेला आहे पूर्ण. बघा दोन्ही साईडने स्टार बघा. तर आता आपण ना चौथा क्रिसमस ट्री बघणार आहोत कसा बनवायचा आहे. ठीक आहे. तर ना ही आहे इयरबड. आपल्याला इतकं अंतर घ्यायचं आहे, कट करून घ्या. इथून सुद्धा तेवढंच अंतरावर कट करून घ्यायचं आपल्याला. तुम्हाला वाटत असेल तुम्ही जास्त पण ठेवू शकता. तर अशा सगळ्या मी कट करून घेते पहिले आणि मग तुम्हाला भेटते. तर अशा प्रकारचा कोन रेडी करून ठेवा. नंतर आपल्याला काय करायचं आहे,
इथे ना ग्लू अप्लाय करून घेऊया. अर्ध्यावरती पहिले करूया, नंतर बघू. जसं जसं आपलं काम पुढे जात जाईल ना तसंच अंतर कमी होणार आणि हे आपल्याला कमी लागणार आहे. तर आपला हा चौथा आणि लास्ट क्रिसमस ट्री रेडी होतोय. तर आपला हा पूर्ण झालेला आहे आणि आपण याच्यावरती अशी बेल लटकवणार आहोत, अशी लावणार आहोत. हां, तर अशी बेल आपण हे करणार आहोत, फिक्स करणार आहोत. जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नाही तर बाजारात सहज उपलब्ध आहे, तुम्ही जाऊन घेऊन येऊ शकता. तर आता आपण त्याच्यावरती स्टार लावूया. स्टार बनवायची पद्धत मगाशी मी दाखवली. ठीक आहे, हे बघा, यावर मी थोडासा ग्लू अप्लाय करून घेतला. यातलीच एखादी स्टिक घ्यायची आपल्याला आणि तिला ना पाठीमागे सपोर्टसाठी उभी करायची. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, आपण स्टिक फक्त सपोर्टला उभी केले. तर आपला हा क्रिसमस स्पेशल क्रिसमस ट्री डेकोरेशन आयडिया रेडी झालेला आहे. तर तुम्ही आता चॅनलवरती हे चारही व्हिडिओ बघा, बनवून बघा घरी आणि माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑलवर सेट करा. चला भेटू तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग. आता आपले क्रिसमस ट्री रेडी झालेले आहेत आणि मला कळवायला विसरू नका कमेंटमध्ये कसे झालेत तुमचे.